दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तलाखड चिरनेल येथील कोरड्या ओढ्यात अंदाजे वय 30 ते 35 वर्षे असलेल्या एका अनोळखी तरुणीचा मृतदेह कुजलेला व अंगावर किडे पडलेल्या अवस्थेत पडल्याची माहिती उरण पोलीस स्टेशनला मिळाली। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। समोरील युवतीचा मृतदेह पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली। त्या तरुणीचा खून कुणी केला, का केला, कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। निजामुद्दीन अली शेख हा मूळचा उत्तर प्रदेश येथील लखनौचा रहिवासी होता। गावात कामधंदा नसल्याने तो अस्वस्थ होता। तो विवाहित होता, त्याला एक मुलंही झाले होते। त्यामुळे जबाबदारी तर वाढली होती, पण तिथे कामच नव्हते। अखेर त्याने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला। मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाच्या हाताला काही ना काहीतरी काम मिळतेच हे माहीत असल्याने परप्रांतीयाचे लोंढे मुंबईच्या दिशेने येतच असतात। निजामुद्दीनही याच मार्गावर होता। त्याने त्याच्या या निर्णयाबाबत आपल्या घरात बोलून दाखवले। प्रथम त्याच्या घरातील सदस्यांनी त्याला नकार दिला, कारण 2 वर्षाचा मुलगा घरात ठेवून एका अनोळखी शहरात एकट्याला पाठवणे त्याच्या पत्नीला पटले नसावे। निजामुद्दीन अली शेख याला मात्र माहीत होते, आत्ताच कष्ट केले तर भविष्यात त्याने पाहिलेली स्वप्न साकार व्हायला वेळ लागणार नाही। म्हणून त्याने घरच्यांचा विरोध डावलून मुंबईची वाट धरली। मुंबईत आगमन झाल्याबरोबर निजामुद्दीन याचा राहण्याचा ठिकाणा नव्हता, त्यामुळे तो नागापाडा भागात राहू लागला। तो टॅक्सी चालक असल्याने त्याला त्या कामाची आवड होती। दुसरे काम मिळेपर्यंत त्याने त्या कामाला पसंती दर्शवली। तो मिळेल त्याची टॅक्सी भाड्याने घेऊन चालवायचा आणि कुठेही मुक्काम ठोकायचा। तो शिवाजीनगर ते नागपाडा या भागात टॅक्सी चालवायचा। दिवसामागून दिवस जात होते। निजामुद्दीन ज्या नागापाडा भागात टॅक्सी चालवायचा त्या भागात पूनम क्षीरसागर ही अविवाहित तरुणी घरकामासाठी जायची। 4 वर्षापूर्वी पूनम आणि निजामुद्दीन या दोघांची ओळख झाली। निजामुद्दीन मुंबईत एकटाच राहत होता। त्याने गोड बोलून पूनमला जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली। ती त्याच्याशी आपुलकीने वागत होती, याचाच त्याने गैरफायदा घेतला। आपल्याबद्दलची सगळी माहिती त्याने तिच्यापासून लपवून ठेवली होती। तो तिच्याशी जवळीक करू लागला। ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले। काही दिवसातच मैत्री प्रेमात बदलली। ते दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले। पूनम ही अविवाहित होती, तर निजामुद्दीन हा विवाहित होता। ही गोष्ट त्याने पूनमपासून लपवून ठेवली होती। प्रेम आंधळे असते, ते जात पात धर्म काही बघत नाही। एकदा माणूस प्रेमात पडला की तो वेडा होतो, त्याला आपले स्वकीय दिसत नाही। आपण आपल्या जवळच्या माणसापेक्षा ज्याला जास्त जीव लावतो तो तितका विश्वासू आहे का याची खातरजमा बहुतेकदा केली जात नाही। या प्रकरणातही पूनम त्याच्या भूलथापांना बळी पडली होती। साऱ्यांचा विरोध पत्करून ती निजामुद्दीनच्या प्रेमात पडली। ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करत होती। तो मात्र केवळ तिच्या शरीरासाठी तिच्याशी प्रेमाचा बनाव करत होता। त्याने तिला लग्न करण्याचे वचन दिल्यामुळे ती त्याच्या जाळ्यात पुरती अडकली होती। काही दिवस तिच्याशी प्रेमाचा बनाव करून त्याने तिचा गैरफायदा घेतला। नंतर मात्र तो पूनमीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला। तिचे इतर व्यक्तींसोबतही अनैतिक संबंध असल्याचा निजामुद्दीन याला संशय होता। त्यामुळे त्याच्या मनात ती गोष्ट खटकू लागली। या संशयातूनच त्याने पूनमचा घात करण्याचा निर्णय घेतला। यासाठी त्याने तिच्या खुनाचे कारस्थान रचले। त्यानुसार दिनांक 18 एप्रिल रोजी पूनम कामातून सुटली असता निजामुद्दीनने तिच्या पायथ्यावरच होता। त्याने तिला मुंबईच्या जे हॉस्पिटल येथे गाठले। आपल्याला फिरायला जायचे आहे असे तिला सांगून त्याने तिचे मन वळवले। तो आपल्याशी लग्न करणार आहे, तो आपला नवरा आहे अशी ती समजत होती। पण त्या बिचारीला निजामुद्दीनच्या मनातील शैतान माहीत नव्हता। त्यामुळे ती त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाली। तो त्याची टॅक्सीमध्ये पूनमला बसवून कल्याणच्या दिशेने निघाला। रात्री पूनमला घेऊन तो कल्याणच्या खडवली येथे पोहोचला। या ठिकाणी त्या दोघांनी रात्रभर मुक्काम ठोकला। ती त्याच्या विश्वासावर थांबली होती, पण त्याच्या मनात वेगळाच विचार सुरू होता। रात्र वाढत गेली, अंधारही पडला होता। जवळपास कोणाचीही चाहूल जाणवत नव्हती। या संधीचा फायदा घेऊन निजामुद्दीनने पूनमला भाऊपाशात घेतले। तीही त्याला प्रेमाने बिलगली। तो प्रेम करेल असे तिला वाटत होते। ती बेसावध होती। त्याने तिला मिठीत आवळले। पाहता पाहता त्याचा जोर वाढला। त्याने तिचा गळा आवळून धरला होता। तिला काही कळण्याआधीच त्याने तिच्या गळ्यावर पकड आवळली होती। तिचा श्वास कोंडला गेला। ती हातपाय झाडू लागली। त्याने जोराजोराने तिचा गळा आवळल्याने तिचा श्वास थांबला आणि ती निश्चित पडली। तसा त्याने तिच्या गळ्याभोवती आवळलेला पंजा बाजूला केला। ती मेल्याची खात्री झाल्यानंतर तो उठला
आता काय करावे याबद्दल थोडा विचार केला. या खुनाचा आळ आपल्यावर येऊ नये आणि या खुनाला वाचा फुटू नये यासाठी त्याने पूनमच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. रात्री 1 वाजता पूनमचा मृतदेह टॅक्सीतून घेऊन तो रायगड जिल्ह्यातील चिरनेर येथे पोहोचला. त्याने पूनमचा मृतदेह तलाखार चिरनेर येथील कोरड्या ओढ्यात फेकून दिला आणि तिथून तो पसार झाला. मुंबईत आणून रायगड जिल्ह्यातील एका खेडेगावात मृतदेह फेकला होता. त्यानंतर मृतदेह पाण्यात टाकल्याने कुजून जाईल आणि खून पचेल असा त्याचा अंदाज होता. पण पाप कधीच लपत नाही. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेर ते खारपाडा रोडवरील अपघाती वळणावरील अरुंद रस्ता आहे, वाहने सावकाश चालवा असा शासकीय बोर्डदर्शक फलक लावलेला असलेल्या ठिकाणी दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास तलाखड चिरनेर येथील कोरड्या ओढ्यात अंदाजे 30 ते 35 वर्षीय गटातील एका अनोळखी तरुणीचा मृतदेह कुजलेला व अंगावर किडे पडलेल्या अवस्थेत पडल्याची माहिती चिरनेर गावचे पोलीस पाटील संजय गजानन पाटील यांनी उरण पोलिसांना दिली. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम हे आपल्या पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सूर्यकांत कांबळे यांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी आढळून आलेल्या एका अनोळखी तरुणीच्या कुजलेल्या मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केले. तिच्या उजव्या हातामध्ये 2 चांदीच्या अंगठ्या, डाव्या हातात काळे मणी असलेले ब्रेसलेट तर उजव्या हाताच्या मनगटावर मराठीत सूरज हे नाव गोंदलेले होते. या व्यतिरिक्त या महिलेची ओळख पटेल असा कुठलाच पुरावा घटनास्थळी मिळून आलेला नव्हता. उरण पोलिसांनी घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा करून तो मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी चिरनेर गावचे पोलीस पाटील संजय पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून उरण पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू झाला. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी अनोळखी मयत तरुणीचे फोटो व्हॉट्सॲपवर व्हायरल करून मयत महिलेची ओळख पटवण्यासाठी कसोटीने प्रयत्न सुरू केले. दरम्यान दिनांक 19 एप्रिल रोजी उरण पोलिसांना अशी माहिती मिळाली की मुंबईच्या खानखुर्द पोलीस ठाण्यात दिनांक 18 एप्रिल 2024 पासून एक तरुणी बेपत्ता आहे. बेपत्ता तरुणीचा पोलीस शोध घेत आहेत. या माहितीवरून उरण पोलिसांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात फोन करून संबंधित बेपत्ता तरुणीबद्दल सविस्तर माहिती घेतली. तसेच त्या बेपत्ता तरुणीचे काही फोटोग्राफ मागून घेतले. तेव्हा उरण येथील तलाखड चिरनेर येथे सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचे वर्णन आणि मानखुर्दमधील बेपत्ता तरुणीचे मिळालेले फोटोग्राफमधील वर्णन बऱ्यापैकी मिळते जुळते होते. तसेच मिसिंग तरुणीने परिधान केलेल्या कपड्याचे वर्णनही मिळते जुळते असल्याचे दिसून आल्यामुळे पोलिसांना आशेचा किरण दिसू लागला. तेव्हा उरण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हुलगे व गुन्हे प्रकरणीकरण पथक मानखुर्द पोलीस ठाणे येथे रवाना झाले. मानखुर्द पोलिसांनी बेपत्ता झालेल्या तरुणीच्या नातेवाईकांना बोलावून उरण पोलिसांशी भेट घालून दिली. उरण पोलिसांच्या विनंतीवरून मुलीचे नातेवाईक उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयामधील सेवागृहात दाखल झाले. त्या ठिकाणी ठेवलेला मृतदेह पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना दाखवला. तेव्हा मृतक तरुणी बघून मुलीच्या नातेवाईकांनी ही आमचीच मुलगी पूनम चंद्रकांत क्षीरसागर वय 27 असल्याचे ओळखून सांगितले. आता मृतक तरुणीची ओळख पटली होती, परंतु तिचा मारेकरी कोण, मुंबईत राहणाऱ्या तरुणीचा उरणमध्ये मृतदेह कसा, ती कोणासोबत इथे आली, तिची कोणासोबत दुश्मनी होती का, या सर्व प्रश्नांचा शोध पोलिसांना घ्यायचा होता. त्या दृष्टीने तपास सुरू झाला. एका अनोळखी महिलेची ओळख पटवून आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे उरण पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. आता उरण गुन्हे प्रकटीकरण पथकाने पूनमबाबत माहिती प्राप्त करण्यास सुरुवात केली. त्यासाठी चक्क मयत तरुणीच्या नातेवाईकांपासून त्यांनी सुरुवात केली. नंतर त्यांनी आपल्या खबऱ्यांमार्फत आवश्यक ती माहिती मिळवायला सुरुवात केली. या प्रकरणाची एक एक कडी जुळवत तपासाला गती देण्यात आली. त्या गतीमुळे आरोपीचा मागोवा लागला. पूनमचे नागपाडा भागात राहणारा टॅक्सी चालक निजामुद्दीन अली याच्याचबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती प्राप्त झाली. तसेच पूनम ही दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी कामावर गेलेली असताना तिला संशयित निजामुद्दीन अली हा फिरायला सोबत घेऊन गेला असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून संशयित निजामुद्दीन अली यास मानखुर्द मुंबई येथून ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता सुरुवातीला तो मी नव्हेच अशी भूमिका निजामुद्दीन याने घेतली होती, परंतु पोलिसांनी त्याला धारेवर धरले असता अखेर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया
कमेंट बॉक्समध्ये कळवा.